सिलेंडर तुटवड्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। गॅस तुटवड्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सिलेंडर तुटवड्याचा मुद्दा मांडला तर युद्धामुळे खतांच्या किमती वाढतील, त्यामुळे केंद्र सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे। गॅसच्या तुटवड्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले। सामान्य माणसाची होरपळ सुरू असताना सरकार बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवरही विरोधकांनी टीका केली। शिवाय मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्यात गॅसचा तुटवडा असल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं। गॅस पुरवठ्यावर सरकारनं काय उपाययोजना केल्यात त्यावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। राज्यात कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय। तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका। कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल। महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि यामधून पुढे काय परिणाम होणार आहेत हे सगळ्याला माहीत आहे। हा युद्ध जर चालला, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे। पण आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत। आपल्याला माहित असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत। गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली। महाराष्ट्रात 18 लाख रुपये किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले आणि मुंबईत सुद्धा पुरवठा बंद आहे। मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजे, सरकारने निवेदन केलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजे की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत, आता आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही वाचवायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल तर त्या सुद्धा सूचना सरकारकडून मिळाव्यात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गॅस तुटवड्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली। खत निर्मिती प्रकल्प गॅस अभावी ठप्प झाल्यास खतांच्या किमती वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली। शिवाय खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची भीती व्यक्त केली आहे। प्रश्न आता आखाती देशात युद्ध भडकलंय, आता खतांच्या किमती वाढायला लागणार आहेत, तर त्याच्याविषयी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? गॅस पुरवठ्याची जबाबदारी केंद्राची आहे असं सांगून राज्य सरकार स्वतःची सुटका करवून घेऊ शकत नाही। गॅस पुरवठा ही मूलभूत गरज आहे, त्यामुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण होणार नाही याचं नियोजन राज्य सरकारकडून होणं अपेक्षित होतं। सरकारी पातळीवर तशी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।